चाललेलो आपल्याला काय माहित नाही, पण इकडून भारी व्ह्यू येतो. आणि हाच व्ह्यू बघायसाठी आपण पुढे पुढे चाललो. तर तुम्ही बघूया, प्रत्येक रानामध्ये ना एक विशेष गोष्ट आहे खूप मांडलेली आहे. अयो, आंब्याला आंबे बघा. बापरे बाप. ओ बाप, 5 रुपये रोटरलेली. जंगल आहे भावान, त्यातून आपण चाललेलो. आता आपण सावळीच्या पुढे निघालेलो आहे भाव. तर आपण बरीच अशी गावे बघितली, तरी आपण एक्सप्लोअर केले नाही ती गाव. आणि इथे एक्सप्लोअर म्हणजे करायसारखं खूप आहे. आपण वरवरूनच तुम्हाला दाखवतो. काय विषय नाही भावा, आपण कधीतरी असं मिनी टाईप मध्ये व्लॉग घेऊ, पूर्ण आपल्याला दाखवायचं प्रयत्न कमेंट टाइमिंग तुम्हाला सगळं दाखवते. असं काहीतरी करू. इथे खाली कोंबडीची पोल्ट्री आहे आणि आपण तिकडून आलोय. हा मार्ग असा जोडला गेला नाही, गोल मार्ग. अरे इकडून पण एक शॉर्टकट होता भाऊ. म्हणजे आपण शॉर्टकट न मारता असा मोठा याला आणि आपल्याला कळलं फिरायचं. कोणतं गाव आहे? बहुतेक पाटीगर रे भाऊ. पाटीगर मध्ये आपण आलेलो आहे. तर आता तुम्हाला सांगितलं नसेल अजून ब्लॉग मध्ये मी, आपण कोडेगर मध्ये आहे. आपण उरमुडी धरणाच्या गोल असा राऊंड मारण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जेवढी पण उरमुडी धरणाच्या किनारीच गावे ते आपण एक्सप्लोर करायचा प्रयत्न करतो भाऊ. तिथे मोठी मोठी झाड तोडल्यात. काय पण जो सुकून माझ्या मनाला, जेव्हा मी ही व्हिडिओ एडिटिंग करेन तेव्हा जो मनाला सुकून असेल ना, तो बघण्यायोग्य असेल. कॅमेऱ्याला बघून थोडे माणसं समजून जातात की हा कोणतरी व्हिडिओग्राफर आहे. थोडासा कुठेतरी स्टे घेऊ थोडासा, आणि तिथून आपल्याला पूर्ण असा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो, जेणे आपल्याला हा व्ह्यूचा मजा थोडी अजून डेव्हलप होईल. हा व्ह्यू गावलेला आहे आपल्याला पाहून. आता या व्ह्यू फक्त बघा काय व्ह्यू आहे बाई.
तर आपण थोडासा स्टे घेऊन पुढे चाललेलो आहे. आता आपण आपला डिस्टन्स क्लिअर करायचा बघू. आपला प्रयत्न काय आहे, जो आपण त्या टेकडीवर जाण्याचा प्रयत्न करू, कारण तिथून जो व्ह्यू येणार आहे ना भाऊ, ते सगळा व्ह्यू हातून टाकला, कारण तुम्ही तिकडं मला दिसतोय तो मधीच आहे ना, तर असं क्लिअर करून द्या. तर आपण पोहोचलो आहे रोहट. तुम्ही रोहटची कमान बघू शकता भाव. रोहट मोडी धरणाचा कोपरा जो ह्या बाजूला आहे, त्या कोपऱ्यावर आपण पोहोचत आलेलो आणि आपला डिस्टन्स हा आम्हाला खूप लय मोठा वाटतोय रे भाऊ. पण काय नाही भाऊ, तुम्ही असा सपोर्ट करत राहा. जर तुम्ही सपोर्ट करत राहा तर हा डिस्टन्स आपण लगेच क्लिअर पण करून टाकू. काय विषय नाही, हा डिस्टन्स आपण इझिली पूर्ण करतो. आता थोडे ऊन आहे, त्याच्यामुळे काय विषय झालाय भावांनो, आपल्या कॅमेरा क्वालिटी मध्ये थोडीशी अशी मज्जा नाही राहिली. भाऊ हे मला अजून का समजला नाही, व्हिडिओ इने आहे हा ऑप्शन मी अगोदर सिलेक्ट करायला पाहिजे होता भाऊ. यार माझी खूप मोठी चुकी झाली भाऊ. मी तुम्हाला असा व्ह्यू दाखवण्यात मी चुकलो, कारण की पहिलं जर मी डॉल्बी विजन असा सुरू केला असताना तो व्ह्यू काय आला असता. एनिवे पुन्हा हा पण व्ह्यू, तो पण व्ह्यू आणि हा व्ह्यू काय खराब नाही, तुम्ही एन्जॉय करू शकता दोन्ही व्ह्यू. इथे थोडेसे आपल्याला स्टेजेस अयो थार भाऊ, माणसं काही कमी नाही तिकडं. थार फिर गाड्या वेड्या मोठ्या मोठ्या आणि हा आहे ना भावांनो, हा डोंगर जर चढलो आपण तर आपल्या या डोंगरावर आपल्याला घाटाई देवीचं दर्शन होईल. हा डोंगर चढतो म्हणजे इथून खूप जवळ आहे घाटाई देवी, बघायला गेलं. आता मस्त आपण आपल्या पाण्यावरती आपल्या मोडी धरणाचा असा कोपरा करत करत आता आपण पुढे सरकत निघालोय भावांनो. आणि पुढचा व्ह्यू असा बघायला गेलं ना भावांनो, हा 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 मन शांत होऊन जातं बा. आणि हाच व्ह्यू बघायसाठी आपण पुढे निघालो नाही, तर चला अजून पुढे जाऊया. मला माहित नाही आपल्या हा व्हिडिओ बघून किती व्ह्यू येतील या व्हिडिओवर, काय व्हिडिओ कसा होईल, कॅमेरा क्वालिटी कशी येईल, कारण आपला मोबाईल असा वेगानं गाडी चालवून स्मूथ अशी कॅमेरा क्वालिटी येत नाही बा. मी तुम्हाला प्रयत्न करतोय माझ्या पुढून की तुम्हाला असं व्ह्यू बघायला दाखवू मी तुम्हाला, जेणे तुमचं पण मन खुश होऊन जाईल. तर पाहून आता पण आउट नाही, कारण आता आपल्याला आउट ऑफची गरज आहे आणि आपला आउट ऑफच्यासाठी मी मारलाय मी की आपली क्वालिटी जी आहे खराब होऊन जाऊन नाही. आउट ऑफ जरा स्लो गेलो की तसं मेंटेन राहिला आणि आपला व्हिडिओ पण चांगला गेला आणि तुम्हाला दृश्य मज्जा भावा किनारे तसं आपल्याला खूप पुढे जायचं. तो भाग दिसतोय का, त्या भागाच्या रोडला आपल्याला वर तिकडे जायचं, तिकडून सरळ परळीत निघायचं. तर
आपली काय आपण तेच करतोय की आपण सगळे गावे सगळे एक्सप्लोर करायचं. मला वाटतं हे शेवट गाव आहे कारण हा शेवट आहे आणि इथून पुढे मग दुसरा टप्पा चालू आहे. मग हा शेवट गाव आहे. सगळ्यात मेन भाव इथून तुम्हाला दिसत आहे की नाही हेच ती मंदिर जे सगळ्यात गाजलेलं आपल्या भागात. गाडी थांबवले तुम्हाला नजारा एकदा दाखवतो. यो थोडासा काय नजारा आहे आपला धरणाच्या कोपऱ्याचा शेवट किनारी ही किनारी आहे शेवटची धरणाचा शेवट जो रोड बाजूला आहे त्याची किनारी ही बाकी पलीकडची किनारी आपण दाखवणारच आहे. आणि दुसरी एक मेन गोष्ट भावानो ते आपल्या पुढे पाणी येतं ना ते या शेवटची किनारी पाणी आपल्याला भेटत. इकडंच पुढे हा डोंगर मी तुम्हाला चढला तर घाटाय असं पाहून इथला विषय डोंगर बघूया. क्वालिटी गाव विषय क्वालिटी खरं बोलायचं म्हटलं ना सरकारने असा एक रोड काढला पाहिजे खरं वर जाय. एनिवे आपण ते विषय नको बोलाय. आपण होईल तेवढे नॅचरल ब्युटी दाखव निसर्गाची अशी अनुभव दिलेली आपल्याला त्या कोपऱ्याच्या तिकडं काय मला माहित नाही. मी काय गेलो ना बाबा. मी इकडून आहे असं उतरण्याचा ट्राय करतो कारण उशीर कसं होईल तसं आपल्याला व्ह्यू दाखवता येणार नाही आणि ते आपण करू शकतो. अरे पुलाचं काम चालू ह्या डिस्टन्स हा गेलो जरा इकडं पोचू राहायचा. काम चालू आहे भावांनो इथं. तुम्ही जर आला तर समजून या कारण इथं पुलाचं काम चालू आहे. बाय नावळी ओके म्हणजे हा एक शॉर्टकट आहे. गाव
पूर्ण होळी जाय आणि ते कोपरा बघितला त्या कोपऱ्याकडं ही शिवड आहे. तिकडून असा एक रोड आहे. आपण गेलो नाही भावानं तिकडे. Anyway, दाखवत नाही तुम्ही हा व्ह्यूचा तर मजा घ्या. परत कधीतरी तुमच्या जर हा व्ह्यू आवडला तर पुढचा व्ह्यू आपण नक्की पाहण्यासाठी तिकडे जाऊन वजराई उठणं घेतलं आपल्याला पाणी रोडमध्ये त्यांना वजराई उठणं येत तुम्हाला माहीतच असेल. ज्याला माहित नाही इकडं भात खाली तर आपण